विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 3.5 मधील काही उदाहरणं पाहिली. याच्यामध्ये एकूण 5 उदाहरणं होती. त्या 5 उदाहरणापैकी काही उदाहरणं मी तुम्हाला सोडवून दिलीत आणि काही उदाहरणांची हिंट दिलेली आहे. तसेच या 3.5 या सराव संच 3.5 मधील उदाहरणं, राहिलेली उदाहरणं सोडू. त्याच्या पान नंबर 81 आणि 80 वरती जी काही सोडवून दिलेली उदाहरणं आहेत ती तुम्ही पाहिजे. आज आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 याच्यामधील काही उदाहरणं पाहणार आहोत. सुरुवात करू आपण पहिल्या प्रश्नाने. या पहिला प्रश्न जो आहे तो बहुपर्यायी प्रश्न आहे. 4 पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी आपल्याला अचूक पर्याय निवडायचा. आता आपल्याला संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 प्रॅक्टिस सेट 3 यातील काही उदाहरणं आपण पाहणार आहोत. पहिलं उदाहरण आपण, पहिला प्रश्न, पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिलेली आहेत, त्यापैकी अचूक पर्याय निवडा. पहिला आहे, त्रिज्या अनुक्रमे 5.5 सेमी आणि 3.3 सेमी असलेली 2 वर्तुळे परस्परांना स्पर्श करतात, तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती सेमी आहे? आता या ठिकाणी ही जी 2 वर्तुळे आहेत हे परस्परांना स्पर्श करतात, परंतु ती आंतरस्पर्शी आहे की बाह्यस्पर्शी आहे हे आपल्याला दिलेलं नाहीये. म्हणजे याचे 2 पर्याय आहेत. जर 2 वर्तुळे आंतरस्पर्शी असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर त्यांच्या त्रिज्येच्या फरका एवढं असतं, आणि जर बाह्यस्पर्शी असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर त्यांच्या त्रिज्येच्या बेरजे एवढे असतं. म्हणजे या ठिकाणी 2 उत्तरे अपेक्षित आहे, म्हणजे इथं एकच हा पर्याय दिलेला आहे. या ठिकाणी हे उत्तर येईल आपलं. दुसरं, परस्परांना छेदणाऱ्या 2 वर्तुळांपैकी प्रत्येक वर्तुळ दुसऱ्या वर्तुळाच्या केंद्रातून जाते. जर त्यांच्या केंद्रातील अंतर 12 सेमी असेल तर प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या किती असेल? तर या ठिकाणी प्रत्येक वर्तुळ दुसऱ्या वर्तुळाच्या केंद्रातून जाते. समजण्यासाठी आपण आकृती काढून पाहू. या ठिकाणी ए केंद्र असलेलं आणि बी केंद्र असलेली 2 वर्तुळ आहेत, आणि ही दोन्ही वर्तुळ परस्परांच्या वर्तुळ केंद्रातून जातात. त्यांच्या केंद्रातील अंतर 12 सेमी आहे, तर त्रिज्या किती असे विचारलंय. त्यांच्या केंद्रातील अंतर आहे 12 सेमी, म्हणजे ए बी बरोबर 12 आहे, म्हणजेच त्यांची त्रिज्या सुद्धा किती असणार आहे? 12च असणार आहे. इथं त्यांच्या 2 केंद्रामधील अंतर आहे 12 सेमी, बरोबर. ए बी ही त्रिज्या सुद्धा आहे आणि ए बी हे 2 वर्तुळाच्या केंद्रातील अंतर सुद्धा आहे, म्हणून त्रिज्या किती असेल? 12 सेमी. या ठिकाणी उत्तर येईन आपलं बी हा पर्याय होईल. उत्तर बरोबर 12 सेमी. पुढचं, तर एक वर्तुळ एका समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजूंना स्पर्श करते,
तर तो समांतरभुज चौकोन असला पाहिजे. तर तो समांतरभुज चौकोन टिंबटिंब असला पाहिजे. या विधानातील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. तर या ठिकाणी तो समभुज चौकोन असला पाहिजे. तर समांतरभुज सर्व बाजूंना स्पर्श करते, तर तो समांतरभुज चौकोन समभुज चौकोन असला पाहिजे. एका वर्तुळाच्या केंद्रापासून 12.5 सेमी अंतरावरील एका बिंदूतून त्या वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका खंडाची लांबी 12 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचा व्यास किती सेमी असेल? वर्तुळाच्या केंद्रापासून 12.5 सेमी अंतरावरील एका बिंदूतून त्या वर्तुळाला काढलेल्या स्पर्शिका खंडाची लांबी 12 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचा व्यास किती असेल? तर या ठिकाणी काय करावं लागेल, तुम्हाला एक वर्तुळ काढावं लागेल, कच्ची आकृती काढावी लागेल एक. चौथं उदाहरण पाहतो. या ठिकाणी 7 हे उत्तर कसं येईल? तर आपण एक कच्ची आकृती काढली, त्याच्यामध्ये ओपी हा केंद्रापासून .5 सेमी एवढ्या अंतरावरती एक बिंदू आहे आणि त्या बिंदूतून आपण एक स्पर्शिका खंड काढला. म्हणजे या ठिकाणी ओपी 12.5, स्पर्शिका खंडाची लांबी येईल 12. तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार ओक्यू आपल्याला मिळेल 3.5. पायथागोरसच्या प्रमेयानुसार सोडवायचं आहे तुम्ही. तर आपल्याला या ठिकाणी काय विचारलंय? त्रिज्या न विचारता व्यास विचारलाय. या ठिकाणी व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो, म्हणजे 3.5 च्या दुप्पट येईल 7. तर 5वं आहे की एकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांना जास्तीत जास्त किती सामायिक स्पर्शिका काढता येतील? जर आपण याप्रमाणे जर दोन वर्तुळ काढली, तर त्या दोन वर्तुळांच्या स्पर्शबिंदूमधून जाणारी एक स्पर्शिका काढू शकतो आणि त्या दोन वर्तुळाच्या वरच्या बाजूने दोघांना सामायिक अशी एक स्पर्शिका काढता येईल आणि तळाच्या बाजूने एक स्पर्शिका काढता येईल. याप्रमाणे आपल्याला 3 स्पर्शिका काढता येतात. 6वं उदाहरण पाहतोय. केंद्र ओ असलेल्या वर्तुळाच्या कंस एसीबी मध्ये कोन एसीबी हा अंतर्लिखित केलेला आहे. या ठिकाणी कंस एसीबी मध्ये कोन एसीबी हा अंतर्लिखित केलेला आहे. तर माप कोन एसीबी बरोबर 65 अंश असेल तर माप कंस एसीबी बरोबर किती असे विचारले. तर या कोनाने आंतरखंडित केलेल्या कंसाचं माप होईल 65 च्या दुप्पट. आपल्याला आंतरलिखित कोनाचं प्रमेय माहिती आहे. आंतरलिखित कोनाचं माप त्याने आंतरखंडित केलेल्या कंसाच्या मापाच्या निम्म असतं. त्याप्रमाणे हे होईल 130 आणि ह्या संपूर्ण वर्तुळाचा अंशात्मक माप आहे 360 आणि त्यातून आपण 130 वजा केले तर आपल्याला उत्तर मिळेल 230. 7वं उदाहरण. दोन जीवांच्या आंतरछेदनाचे प्रमेय, याच्यावरती हे उदाहरण आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यावरची उदाहरणं पाहिलेली आहेत, तर त्यानुसार याचं आपल्याला उत्तर मिळेल. बाकीची 8, 9, 10 तुम्ही सोडवायचे. पुढचा भाग पाहू आपण. संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 मधील 3रं उदाहरण पाहतोय. या सोबतच्या आकृतीमध्ये
यम हा वर्तुळ केंद्र आणि KL हे स्पर्शिका खंड आहे. MK बरोबर दिलेला आहे आपल्याला 12 आणि KL दिलेला आहे 6 वर्गमुळात 3. तर पहिलं विचारले तुम्हाला वर्तुळाची त्रिज्या काढा. या ठिकाणी आपण हा नियम वापरणार की स्पर्श बिंदूतून काढलेली त्रिज्या स्पर्शिकेला लंब असते. रेडियस ड्रॉन फ्रॉम टचिंग पॉइंट ऑफ अ सर्कल. ML ही LK शी लंब आहे. ML ही त्रिज्या LK या स्पर्शिकेशी लंब आहे. या ठिकाणी स्पर्शिका त्रिज्या प्रमेय किंवा टँजंट थेरम त्यानुसार स्पर्श बिंदूतून काढलेली त्रिज्या स्पर्शिकेला लंब असते. हा कोन होईल 90 अंशाचा. पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपल्याला ML ही त्रिज्या काढता येईल. पायथागोरसच्या प्रमेयानुसार तुम्ही काढायची. या ठिकाणी ती येते 6. पायथागोरसच्या प्रमेयानुसार MK चा वर्ग बरोबर LK वर्ग अधिक ML वर्ग. तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार ML चा वर्ग येईल 36 आणि ML येईल 6. आता पुढे काय सांगितलंय की K आणि कोन K आणि कोन M यांची मापे ठरवा. आपण 30 अंश 60 अंश आणि 90 अंश मापाचं प्रमेय पाहिलेलं आहे. त्याच्यानुसार 30 अंश कोनासमोरील बाजू ही कर्णाच्या निम्मी असते. ही ML ही 6 आहे, कर्ण आहे 12, म्हणजे हा कोन होईल 30 अंशाचा. हा 90 आहे म्हणजे राहिलेला आपोआपच हा होईल 60 अंशाचा. तर याप्रमाणे तुम्हाला मी हिंट दिलेली आहे कसं सोडवायचं ते. याप्रमाणे हे उदाहरण सोडवायचे. पुढचं पाहणार आहोत आपण. O is the center of the circle. Segment AB and segment AC are tangent segment. Radius of the circle is R. Radius of the circle is R and length AB is also R. Then prove that quadrilateral ABOC is a square. पण कंस्ट्रक्शन करू. B आणि O बिंदू जोडला आपण. आणि O आणि C बिंदू जोडला. आकृती प्रमाणामध्ये नाहीये, कच्ची आकृती म्हणून आपण याचा उपयोग करतोय. तर R दुसरी म्हणजे त्रिज्या R आहे याची आणि AB पण दिलेला आहे आपल्याला R. तर प्रूव्ह दॅट क्वाड्रिलॅटरल ABOC इज स्क्वेअर. आता बघा याच्या तिन्ही बाजू AB R आहे. AB बरोबर AC. वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून काढलेले स्पर्शिका खंड सुद्धा एकरूप असतात. त्यामुळे AB बरोबर R असेल. याचं कारण टँजंट सेगमेंट थेरम.
स्पर्शिका खंडाचे प्रमेय. त्यामुळे ए बी बरोबर ए सी. आता दुसरं असं की हा जो कोन आहे ओ बी परपेंडिक्युलर टू ए बी, स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या स्पर्शिकेला लंब असते, म्हणजेच स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. ओ बी परपेंडिक्युलर ए बी, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. टँजंट थेरम. मग परत एकदा पाहू आपण. ओ केंद्र, O is the center of the circle. Segment AB and segment AC are tangent, therefore they are equal in size. AB is equal to AC. Tangent segment theorem. स्पर्शिका खंडाचे प्रमेय. नंतर OB आणि OC हे दोन्ही पण एकरूप असतील कारण का एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, रेडियाई ऑफ सेम सर्कल. Therefore this quadrilateral is a rhombus. त्याच्या सर्व बाजू कशा आहेत? एकरूप आहेत, म्हणजे तो समभुज चौकोन झाला. आता त्यापैकी हा जो कोन बी आहे तो कोन बी 90 अंशाचा आहे, जे या ठिकाणी OB परपेंडिक्युलर टू AB. OB हा AB ला लंब आहे कारण का टँजंट थेरम. स्पर्शबिंदूतून काढलेली त्रिज्या स्पर्शिकेला लंब असते. आता हा चौकोन ABOC हा रोम्बस आहे आणि त्या रोम्बसचा एक कोन 90 अंशाचा आहे, राईट अँगल आहे, म्हणून हा दिलेला जो क्वाड्रिलॅटरल आहे तो काय होईल? चौरस होईल. चौरस म्हणजे स्क्वेअर. दिलेला चौकोन ABOC हा समभुज चौकोन आहे. जर समभुज चौकोनाचा एक जरी कोन काटकोन असेल तर तो चौरस असतो. त्यानुसार हे प्रमेय सिद्ध झाले. इन फिगर 3.85 quadrilateral ABCD is a parallelogram. हा जो ABCD आहे तो पॅरलेलोग्राम आहे. It circumscribes the circle with center T. तर एक वर्तुळ असं मिळतं, तर तो समांतरभुज चौकोनाच्या सर्व बाजूंना काय करते? ते वर्तुळ स्पर्श करते. पॉइंट E, F, G and H are touching point if AE is equal to 4.5, EB is equal to 5.5. Find AD. आपल्याला हा समभुज चौकोन ABCD दिलेला आहे. तर हा चौकोन ABCD हा केंद्र T असलेल्या वर्तुळाभोवती परिलिखित केलेला आहे, म्हणजे त्या चौकोनाच्या बाजू वर्तुळाला स्पर्श करतात. बिंदू E, F, G आणि H हे स्पर्श बिंदू आहेत. AE बरोबर 4.5, EB बरोबर 5.5, तर AD काढा. तर आता इथं आपल्याला AE दिलेला आहे 4.5 आणि EB बरोबर 5.5. आता या ठिकाणी AE आणि AH हे स्पर्शिका खंड आहेत आणि ते एकरूप होतील, म्हणजे स्पर्शिका खंडाचे प्रमेय. टँजंट सेगमेंट थेरम. त्यानुसार AE बरोबर AH
बरोबर 4.5 आणि EB बरोबर BF बरोबर 5.5. तर ह्याला कारण काय येईल? स्पर्शिका खंडाचे प्रमेय किंवा टँजंट सेगमेंट थेरम. त्यानंतर आपण DH बरोबर मानू x, म्हणून DG बरोबर सुद्धा काय होईल? x होईल. म्हणजे या ठिकाणी DH बरोबर DG बरोबर x हेच कारण असेल त्यासाठी. नंतर GC बरोबर y म्हणू आणि FC बरोबर सुद्धा y म्हणू. या ठिकाणी GC बरोबर FC बरोबर y हेच कारण असेल त्यासाठी. या चारींसाठी एकच कारण, टँजंट सेगमेंट थेरम किंवा स्पर्शिका खंडाचे प्रमेय. हा भाग आपण काढून टाकू, आपल्याला थोडी जागा होईल. दिलेला चौकोन जो आहे तो पॅरलेलोग्राम आहे, समांतरभुज चौकोन आहे, म्हणजे त्याच्या समोरासमोरील बाजू एकरूप आहेत. म्हणजे या ठिकाणी AB बरोबर DC, AB बरोबर AE अधिक EB बरोबर 4.5 अधिक 5.5 म्हणजे होईल 10. आता या ठिकाणी AB बरोबर DC, समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू. समांतरभुज चौकोनाच्या सम्मुख बाजू. ऑपोजिट साइड्स ऑफ पॅरलेलोग्राम. DC म्हणजे काय येणार आहे? तर x अधिक y. मग या ठिकाणी DC बरोबर x अधिक y. x अधिक y बरोबर 10. ह्याला क्रमांक 1 दिला आपण. त्याचप्रमाणे AD बरोबर BC. आता AD म्हणजे काय? तर AH अधिक HD आणि BC म्हणजे BF अधिक FC. AH आहे आपल्याला 4.5 अधिक HD x बरोबर BF 5.5 आणि FC होईल y. जर ह्याला आपण सोपं रूप दिलं तर हे x अधिक आहे तसेच राहतील, y इकडले या बाजूला आले तर वजा होतील. म्हणजे इथे मिळेल आपल्याला x वजा y बरोबर 5.5 मधून 4.5 गेले तर मिळेल 1. हे समीकरण क्रमांक 2. ह्यांची जर आपण बेरीज केली तर y ला y जातील आणि 2x बरोबर 11 मिळतील आणि x बरोबर 5.5. हे 5.5 होतील.
या ठिकाणी पण 5.5 होतील आणि y बरोबर किती होईल मग x वजा y बरोबर 1 पाहिजे म्हणजे हे मिळेल आपल्याला 4.5. सोडवल्यानंतर तुम्ही सोडवा, स्टेप्स व्यवस्थित लिहा. मी तुम्हाला समजण्यासाठी थोडक्यात हिंट दिलेली आहे. पुढचं पाहू आपण. 14 उदाहरण संकीर्ण 3 मधील सोबतच्या आकृतीमध्ये ओ केंद्र असलेलं वर्तुळाच्या रेख PQ आणि रेख RS या एकरूप जीवा आहेत. या दोन जीवा एकरूप आहेत. जर PQR बरोबर 70 अंश आणि मापकंस RS बरोबर 80, मापकंस RS बरोबर 80, तर मापकंस PR काढा. हा PR काढायचा सर्वात अगोदर, त्यानंतर QS काढा आणि त्यानंतर मापकंस QSR किती. O is the center of a circle. Chord PQ congruent chord RS. If angle POR is 70 degree and major arc RS is equal to 80 degree, find major arc PR, major arc QS and major arc QSR. आपल्याला दिले PQ chord PQ congruent chord RS. हे RS जो दिलेला आहे कंस मेजर आर्क RS इज इक्वल टू 80, कंस RS बरोबर 80, तर कंस PQ सुद्धा 80च होणार आहे. हे तर कारण एकाच वर्तुळाच्या एकरूप जीवांचे कंस एकरूप असतात. एकाच जीवांच्या एकरूप जीवांचे कंस एकरूप असतात. Corresponding arcs of congruent chords of a circle are congruent. एकाच एकरूप जीवांचे संगत कंस एकरूप असतात. त्यानुसार कंस PQ आपल्याला मिळाला 80. त्यानंतर माप कंस PR किती असे विचारले. हा जो PQR आहे तो आहे 70 अंशाचा. तर कंस PR सुद्धा किती असेल 70 अंश, कारण कंसाच्या मापाची व्याख्या डेफिनेशन ऑफ मेजर ऑफ आर्क. कंसाच्या मापाची व्याख्या काय सांगते, तर त्या कंसाचं माप त्याच्या केंद्रीय कोनाच्या मापा एवढं असतं, म्हणून PR मिळाला आपल्याला 70. माप कंस QS किती, तर हा पूर्ण वर्तुळाचं माप आहे 360. त्यातून PQ हा कंस वजा करायचा म्हणजे 80 वजा करायचे. नंतर PR हा कंस वजा करायचा. त्यानंतर RS हा कंस वजा करायचा. म्हणजे हे तीन PQ, PR आणि RS या तिन्ही कोनांच्या माप वजा करायची, म्हणजे आपल्याला मिळेल 360 वजा 160 आणि 70 किंवा 150 आणि 80 230 होतील.
360 मधून जर 230 गेले तर खाली राहिले 130 अंश, म्हणजे कोण QS असणारे 130 अंश. आता मापकंस QSR किती, QSR किती, म्हणजे इथून Q पासून S पर्यंत 130 आणि तिथून पुढं SR कंसाच्या बेरजेचा गुणधर्म, कंसाच्या मापांच्या बेरजेचा गुणधर्म, त्यानुसार 130 आणि 80 म्हणजे आपल्याला मिळतील 210. सोबतच्या आकृतीत केंद्र X आणि Y असलेली दोन वर्तुळे परस्परांना Z बिंदूमध्ये स्पर्श करतात. हे X केंद्र असलेले वर्तुळ आणि Y केंद्र असलेले वर्तुळ परस्परांना Z या बिंदूमध्ये स्पर्श करतात, म्हणजे ही दोन वर्तुळे बाह्यस्पर्शी वर्तुळे आहेत. बिंदू Z मधून जाणारी वृत्तछेदिका त्या वर्तुळांना अनुक्रमे बिंदू A व बिंदू B मध्ये छेदतात. तर सिद्ध करा XA त्रिज्या XA समांतर त्रिज्या YB. तर ऍक्टिव्हिटी बेस्ड प्रश्न आहे हा, फक्त रिकाम्या जागा भरायचे. रचना रेख XZ आणि रेख YZ काढली. या ठिकाणी येईन स्पर्शवर्तुळाच्या प्रमेयानुसार बिंदू XYZ, बिंदू XY आणि Z हे एकरेषीय बिंदू आहेत. कारण का, जर दोन वर्तुळे आंतरस्पर्शी किंवा बाह्यस्पर्शी असतील तर त्यांचं वर्तुळाचे केंद्रबिंदू आणि स्पर्शबिंदू हे तिन्ही एकरेषीय असतात. हे आपण प्रमेय पाहिलेला आहे. इथं एकरेषीय आहेत, कोलिनियर. कोन XZA, आता हा जो कोन आहे त्याचा हा विरुद्ध कोन असणार आहे, जे इथं YZB हे दोन कोन एकरूप असतील. आता XZA बरोबर A मानला आपण, हा कोन A मानला, हा इथला कोन A मानला. तर त्रिकोण XAZ मध्ये त्रिज्या XZ एकरूप त्रिज्या XA, म्हणजे हा दिलेला त्रिकोण आहे तो समद्विभुज त्रिकोण होईल, म्हणजे हा कोन येईल A. त्याचप्रमाणे त्रिकोण YZB मध्ये त्रिज्या YZ एकरूप त्रिज्या YB, ह्या दोन्ही एकाच वर्तुळाच्या त्रिज्या असल्यामुळे हे दोन दिलेला त्रिकोण हा समद्विभुज त्रिकोण होईल. समद्विभुज त्रिकोणाच्या पायालगतचे कोन एकरूप असतात, म्हणजे हा कोन A असेल तर हा कोन सुद्धा A असेल. मग आता ह्या दोन रेषा, तर XA आणि YB या दोन रेषांना AB या छेदिकेने छेदल्यानंतर तयार होणारे हे व्युत्क्रम कोन आहेत, अल्टरनेट अँगल्स आहेत. आणि ते अल्टरनेट अँगल्स काय होतील, कॉन्ग्रंट असतील. जे अल्टरनेट अँगल्स हे कॉन्ग्रंट आहेत, एकरूप आहेत, म्हणून ह्या दोन समांतर रेषा XA आणि YB या दोन रेषा समांतर होतील. या ठिकाणी आपण लिहू, आता रेख XA एकरूप रेख XA एकरूप रेख XZ ही आणि ही रेषा एकरूप आहे. इथं आपण कारण काय लिहिणार, एकाच वर्तुळाच्या त्रिज्या रेडियाई ऑफ सेम सर्कल. अँगल XYZ XAZ बरोबर, आता हा कोन आणि हा कोन XZA हे दोन्ही एकरूप असतील आणि याची
माप आपण मांडलं ए समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय. त्याचप्रमाणे रेख YB एकरूप YZ या ठिकाणी एकाच वर्तुळाच्या त्रिज्या त्यानंतर कोन BZY हा एक कोन आहे विरुद्ध कोन असल्यामुळे BZY बरोबर कोन ZBY बरोबर A समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय. हा कोन पण A झाला. आता या दोन रेषा XA आणि BY ह्या दोन रेषा आणि हा कोन A आणि हा कोन B जे कोन XAZ आणि कोन YBZ हे दोन कोन व्युत्क्रम कोन आहेत आणि ते एकरूप आहेत आणि म्हणून व्युत्क्रम कोन कसोटीनुसार XY समांतर BY किंवा YB. या ठिकाणी कोन XAZ एकरूप कोन YBZ या ठिकाणी कोन YBZ आणि या ठिकाणी व्युत्क्रम कोन कसोटी. बघा शेजारील आकृतीत रेषा L ही O केंद्र असलेल्या वर्तुळाला बिंदू P मध्ये स्पर्श करते. बिंदू Q हा OP चा मध्यबिंदू आहे. बिंदू Q हा OP चा मध्यबिंदू आहे म्हणजे OQ बरोबर QP. Q ला सामावणारी जीवा RS ही या L या रेषेला समांतर आहे. RS बरोबर 12 दिलेला असेल तर वर्तुळाची त्रिज्या किती? लाइन L touches the circle with center O at point P. Q is the midpoint of radius OP. RS is a chord passing through point Q such that the chord RS parallel to line L. If RS is equal to 12, find the radius of the circle. तर आपल्याला त्रिज्या काढायची. आता या ठिकाणी लाइन L perpendicular radius OP tangent theorem स्पर्शिका त्रिज्या प्रमेय त्यानुसार OP L या रेषेला लंब आहे. स्पर्श बिंदूतून काढलेली त्रिज्या स्पर्शिकेला लंब असते. त्यानंतर लाइन L पॅरलल लाइन RS. L ही RS ला समांतर आहे म्हणजे हा जर कोन 90 अंशाचा असेल तर हा सुद्धा कोन 90 अंशाचा असेल कारण का संगत कोन करस्पॉन्डिंग अँगल. दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्यामुळे तयार होणारे संगत कोन एकरूप असतात म्हणून कोन Q हा सुद्धा काय होईल 90 अंशाचा होईल. दुसरे काय सांगितले त्यांनी की OP ही त्रिज्या आहे आणि Q हा त्याचा मध्यबिंदू आहे म्हणजे Q हा त्रिज्येचे दोन भाग करतो म्हणजे या ठिकाणी OQ बरोबर मिळेल आपल्याला R/2 आणि OP बरोबर मिळेल R/2. त्यानंतर आपण त्रिज्या काढली एक OS
आता ही किती असणार आहे आर. आता ओ क्यू एस हा काटकोन त्रिकोण असणार आहे. ओ क्यू एस हा काटकोन त्रिकोण आहे. पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय येईल, ओ एस चा वर्ग बरोबर ओ क्यू चा वर्ग अधिक क्यू एस चा वर्ग. तर ओ एस ची किंमत आहे आर म्हणून आर वर्ग बरोबर ओ क्यू आर छेद 2 चा वर्ग आणि अधिक क्यू एस चा वर्ग. आता आर एस आपल्याला दिलेले आहे 12. आर एस 12 दिलेले आहे आणि ओ क्यू लंब आर एस आहे. म्हणजे वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जर जीवेवर लंब टाकला तर तो जीवेला दुभागतो. त्यानुसार हे होईल 6 आणि क्यू एस होईल 6. ज्या ठिकाणी 6 चा वर्ग. इथं आर चा वर्ग बरोबर आर छेद 2 चा वर्ग म्हणजे आर चा वर्ग भागिले 2 चा वर्ग 4 अधिक 6 चा वर्ग 36. पूर्ण समीकरणाला आपण 4 ने गुणू म्हणजे आपल्याला मिळेल 4 आर वर्ग बरोबर आर वर्ग गुणिले 4 आर वर्ग भागिले 4 गुणिले 4 म्हणजे हा 4 निघून जाईल आणि इथं अधिक 36 गुणिले 4. इथं 4 आर वर्ग हे अधिक आर वर्ग इकडे आल्यानंतर वजा आर वर्ग 36 गुणिले 4 6 चौक 24 आजचे आले 2 4 त्रिक 12 आणि 2 14 144 किंवा आहे तसंच ठेवू आपण. 36 गुणिले 4 4 वर्ग मधून आर वर्ग गेला तर 3 आर वर्ग बरोबर 36 गुणिले 4. 3 ने ह्याला भागू आपण तर आर वर्ग बरोबर 36 गुणिले 4 भागिले 3. 3 एके 3 3 12 36 12 त्रिक 36. आर वर्ग बरोबर 12 चौक 48 आर वर्ग बरोबर 16 त्रिक 48 आणि दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं आपण तर आपल्याला आर बरोबर इथं आर वर्ग बरोबर 16 गुणिले 3 आर बरोबर वर्गमुळात 16 गुणिले 3 आणि आर बरोबर 16 चं वर्गमूळ 4 आणि 3 चं निघत नाही म्हणून 4 वर्गमुळात 3. त्याप्रमाणे उत्तर येईल आपल्याला 4 वर्गमुळात 3 त्रिज्या